जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेले मराठा रेजिमेंटचे शूरवीर जवान कुंडलिक माने यांच्यावर काल त्यांच्या पिंपळगाव या गावी भावपूर्ण वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पिंपळगाव, पंचक्रोशीतील आणि कोल्हापुरातील हजारो लोकांनी भारत मातेच्या या वीरपुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। शहीद कुंडलिक माने यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला आणि सर्वांचेच डोळे पाण्याने डबडबले। 2 दिवसांपासून रोखून ठेवलेला आसवांचा बांध फुटला। मानेंच्या कुटुंबियांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता। जमलेल्या हजारो लोकांच्या गर्दीलाही हुंका अनावर झाला। त्यांच्या एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात शहीद कुंडलिक मानेबद्दल सार्थ अभिमान दिसला। अमर रहे कुंडलिक माने अमर रहे या घोषणा देताना पिंपळगावकरांची छाती गर्वाने फुलली होती। त्याचवेळी गली गली में शोर है, पाकिस्तान चोर है अशा घोषणा देत कोल्हापूरकर आपला संताप व्यक्त करत होते। सोमवारी रात्री पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले। त्यात आपल्या गावच्या कुंडलिकचा समावेश असल्याची बातमी आली आणि पिंपळगाव ग्रामस्थांच्या काळजात धस्स झालं। ही बातमी खोटी निघावी असंच प्रत्येकाला वाटत होतं आणि त्यासाठी त्यांची फोनाफोनी सुरू झाली। मात्र दुर्दैवानं बातमी खरी ठरली। कुंडलिकला वीरमरण आलं होतं। वृद्ध आईवडील, पत्नी, 8 वर्षांची मुलगी, 5 वर्षांचा मुलगा आणि पिंपळगाव सोडून कुंडलिक कायमचा गेला होता। मंगळवारी ही दुःखद वार्ता समजल्यानंतर अख्खा गाव गलबलून गेला। डोळे भरून आले होते पण रडता येत नव्हतं। कुंडलिकचं पार्थिव कधी येणार याची माहिती नसल्यानं तो जखमी झालाय एवढीच माहिती माने कुटुंबियांना देण्यात आली। जोपर्यंत पार्थिव येत नाही तोपर्यंत घटनेची माहिती कुटुंबियांना द्यायची नाही असं गावातील ज्येष्ठांनी ठरवलं। कुंडलिकचं घर असलेल्या गल्लीतली केबल बंद ठेवण्यात आली। वृत्तपत्रही टाकण्यात आली नाही। गावच्या तरुणांनी गल्लीच्या तोंडाशीच मुक्काम ठोकला। माने कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आलेल्या राजकारण्यांनाही थोपवण्यात येत होतं। गुरुवारी पहाटे भारतीय सैन्याच्या ट्रकमधून कुंडलिक मानेंचं पार्थिव पिंपळगावात आणण्यात आलं। अमर रहे कुंडलिक माने अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला। तिरंग्यात लपेटलेलं पार्थिव जेव्हा कुंडलिकच्या घरी आणण्यात आलं तेव्हा आयाबायांना हुंके आवरेनासे झाले। गर्दीला आवरताना पोलिसांची दमछाक झाली। माने कुटुंबियांचा आक्रोश काळीज चिरून टाकत होता। त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव नेण्यात आलं। कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह हजारो कोल्हापूरवासी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। पोलिसांची बिगुल वाजवून सलामी आणि त्यानंतर सैन्याच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहीद कुंडलिकना मानवंदना दिली। अखेरीस कुंडलिकच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला। भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर शहीद झालेला कोल्हापूरचा हा वीरपुत्र पंचत्वात विलीन झाला। कुंडलिक मानेंच्या या बलिदानाला झी मीडियाचा सलाम। प्रताप नाईक, झी मीडिया, पिंपळगाव, कोल्हापूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।